नमस्कार. मी बघते तुम्ही लोक सबस्क्राईब का नाही करत. लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न करते, पण प्लीज एक सबस्क्राईब करा ना. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला छान वाटेल. प्लीज माझ्यासाठी सबस्क्राईब करा. नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर अनिश ना मामांकडून प्रयत्न करत असतो की बाबा मला काहीतरी समजावं, पण मामा त्याच्या तोंडावर त्याला फक्त हडकावून लावतात की नाही होऊ शकत. नंतर त्यांनी भैरवीसाठी सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, पण अनिश जेव्हा भैरवीकडून पण प्रयत्न करतोय तेव्हाही ते सगळं भैरवीकडून नकारलं जातं आणि त्याचा तो डाव सुद्धा तिथल्या तिथेच भैरवी उधळवते. नंतर निवेदिताताईंना मामांवरती थोडासा गैरसमज होतो आणि त्यानंतर त्यांचं भांडण सुद्धा होणार आहे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे मध्यरात्र झालेली असते तेव्हा अनिश इकडून तिकडून फेऱ्या मारत असतो की बाबा अजून आले कशी नाही. तेवढ्यात तिथे मामा येतात. मामांना बघता अनिश विचारायला लागतो, काय बाबा तुम्ही एवढ्या रात्री कुठे गेले होता आणि आत्ता यायची वेळ आहे का. तेव्हा ते म्हणतात, अरे आता मी खरंच खूप थकलो आहे, आपण उद्या बोलूया. तेव्हा तो म्हणतो, काय झालंय नेमकं, तुम्ही एवढे रात्री कुठे होता मला सांगता का. तेव्हा ते म्हणतात, तुला तर माहिती आहे ना भैरवीच्या जागेचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा तो विचारतो, म्हणजे तुम्ही जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला का. तेव्हा ते म्हणतात, हो जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आणि खरं म्हटलं तर या सिच्युएशनला तुला भैरवीसाठी उभं राहायला पाहिजे होतं, पण नेहमीसारखं तू तिच्यासाठी नव्हताच, म्हणून मी सासरा म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे कायम उभा राहणार आहे. तेव्हा तो म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही जागाही मिळवली आणि ते सगळं नीट सुद्धा केलं का. तेव्हा ते म्हणतात, तू काय मला असं तसं समजतं का. मी अशोक माझगावकर आहे आणि मी माझ्या सुनेच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहील. तेव्हा तो चिडतो आणि म्हणायला लागतो, काय आहे बाबा तुमचं, तुम्ही सतत तिचीच का बाजू घेता, माझाही कधीतरी विचार करा ना. सॉरी जरा रागाच्या भरात जास्त बोललो, पण सांगा ना काही अजून मदत हवी आहे का. तेव्हा ते म्हणतात, नाही मी आता झोपतो, मला काही बोलायचं नाहीये. हे मामा लगेच बाजूला जातात आणि तिथे झोपून घेतात. अनिशला खूप पश्चाताप होत असतो की एवढं विचारून सुद्धा बाबांनी मला जागेबद्दल काही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवीला जेव्हा जाग येते तेव्हा ती बघते की बाजूला अनिश नाहीये. हे तेव्हा ती विचार करते, एवढ्या सकाळी अनिश कसा काय उठू शकतो, नेमकं प्रकरण काय आहे. तेवढ्यात ती तिचा मोबाईल चेक करते. त्यावरती मामांचा मेसेज आलेला असतो की भैरवी मी त्या गायाचं काम करून टाकलं आहे, तू काळजी करू नको, जागा आपल्याला भेटली आहे, तिथली साफसफाई सुद्धा झाली आहे, तुला फक्त सकाळी उठून तिथे जायचं आहे. मी पहाटे आलो आहे त्यामुळे माझ्या जागण्याची वाट बघू नको, तू तुझं काम लवकर सुरू कर आणि तिथे खाली ऍड्रेस सुद्धा दिला आहे, मग तू तुझं काम सुरू करशील याची मला खात्री आहे. यावेळेला हार मानू नको, तुझा सासरा तुझ्या पाठीशी आहे. हे सगळं वाचल्यानंतर भैरवीला खूप आनंद होत असतो. तेव्हा ती म्हणते, काहीही झालं ना तरी यावेळेला हे स्वप्न मी मोडू देणार नाही, फक्त आणि फक्त बाबा तुमच्यासाठी, कारण की तुम्ही माझ्या स्वप्नाला जाग ठेवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे. दुसरीकडे अनिश राधा किशाची प्लॅनिंग सुरू असते. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, काहीही झालं ना तरी आपल्याला जागेबद्दल माहिती करून घ्यायला पाहिजे. तेव्हा ते विचारतात, काय रे तू भाऊजींना विचारलं, त्यांनी काही सांगितलं नाही का. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला तर माहिती आहे ना बाबा कसे आहेत, त्यांनी काही सांगितलं नाही. मी एक काम करतो, मी आता भैरवीला विचारतो, भैरवीशी थोडं गोड बोललो ना तर ती आपल्याला नक्कीच इन्फॉर्मेशन देईल. तेव्हा ते म्हणायला लागतात, हो तुला हेच करायला पाहिजे. भैरवीला जात्यात ओढ, म्हणजे आपल्याला त्या जागेचं कळलं तर आपण ती जागा सुद्धा तिच्या हातून घालवू शकतो. तेव्हा तो म्हणतो, आता भैरवी बाहेर निघतच असेल, मी काय करतो, मी सुद्धा तिच्या बरोबर जातो, म्हणजे आपल्याला आपला डाव साधता येईल. तेवढ्यात भैरवी दार उघडते आणि ती घराच्या बाहेर जायलाच लागलेली असते. तेव्हा अनिश तिला अडवतो आणि म्हणतो, भैरवी चल मी तुला ड्रॉप करतो. तेव्हा ती म्हणते, नको काही गरज नाही, मी माझं जाते. तेवढ्यात राधा मामी म्हणायला लागतात, आता स्वतःचा नवरा आहे ना, मग तो बोलतोय तर घेऊन जा की, काय चुकीचं आहे त्यात. तेव्हा ती म्हणते, काहीच गरज नाहीये हे, आणि अनिश तुला जर मदतच करायची असेल ना तर एक काम कर, मुलांना शाळेतून घेऊन ये आणि त्यांना त्यांच्या संस्कार वर्गाला सोडव. तेव्हा तो म्हणतो, तुझं असं आहे, आता मी मदत करायला निघालो आहे तर तुम्हाला माझी मदत घ्यायची नाही, मी सांगतो ना, मी येतो ना, तिथे नवीन जागा आहे, काही लागलं विकलं तर मी मदत करेल. तेव्हा ती म्हणायला लागते, नको अनिश मी सगळं बघून घेईल, तसंही कामासाठी तिथे बायका येणार आहेत आणि आई बाबा सुद्धा आहेत,
आहेत, एक काम करा, आज बाबा घरी उशिरा आले आहेत म्हणून त्यांची दगदग नको, म्हणून तू मुलांना संस्कार वर्गामध्ये सोडवायला जा. तेव्हा राधाकिशा म्हणतात, एक काम करतो, अनिश बाबूला राहू दे, आम्ही तुझी मदत करायला येतो. तेव्हा ती म्हणते, नको, आणि जेव्हा मुलांना घ्यायला जाईल बाबाच्या बरोबर कोणीतरी हवं आहे ना, तुम्ही सुद्धा घरीच राहा, कोणी यायची गरज नाही. तसंही मला माहिती नाही तिथे केवढी जागा आहे, काय कसं करायचं आहे, म्हणून कोणीही माझ्या बिझनेसच्या याच्यामध्ये येऊ नका, मी माझं बघून घेईल. भैरवी खडसावून तिथून निघून जात असते. तेव्हा या सगळ्यांना पश्चाताप होत असतो की हा सगळा प्लॅन सुद्धा आपला पुरेपूर फसलेला आहे. दुसरीकडे पेरेंट्स इकडे खूप पिसळलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, काय चाललं काय तुमच्या संस्कार क्लासमध्ये, सतत येऊन जाऊन आमची मुलं उद्धटपणे वागतात. तेव्हा निवेदिता ताई म्हणतात, काय झालं आहे, तुम्ही एवढे चिडलेले का आहात, असं तुम्हाला कोणतरी भडकवले असं वाटते. तेव्हा ते म्हणतात, नाही, जेव्हापासून ही क्लास सुरू झाली आहे ना, मुलं एकही गोष्ट नीट वागत नाही, घरामध्ये पसारा करतात, टीव्ही बघत राहतात, होमवर्क सुद्धा करत नाही. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहिती का, माझी शिकवण्याची एक पद्धत आहे, तुम्ही थोडे दिवस द्या मला, तुम्हाला जसं रिझल्ट पाहिजे ना तसा भेटेल, पण कोणी सांगते म्हणून तुम्ही हे असं करू नका. तेव्हा ते म्हणतात, नाही, आम्हाला हे सगळं ऐकूनच घ्यायचं नाही. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, एक काम करा, तुम्ही रितसर कंप्लेंट द्या, आता क्लास सुरू व्हायची वेळ झाली आहे. ते लगेच तिथून निघून जातात. तेव्हा निवेदिता ताईंना अजूनच टेन्शन येतं की आता ही जी मुलं आली आहेत त्यांचे पॅरेंट्स इतके दिवस काही बोलले नाही, पण अचानक त्यांचा गोंधळ वाढत चालला आहे. मला असं वाटते हे सगळं त्या माणसामुळे होत आहे, पण अजून तरी तो आलेला दिसला नाही आणि वरून इरा आणि ईशानच बाकी आहेत, मग त्यांचेच पॅरेंट्स तो असेल का. तेवढ्यात तिथे इरा ईशान येतात आणि अनिश त्यांना घेऊन येतो. तेव्हा त्या विचारतात, काय हो, हे तुमचे पॅरेंट्स का. तेव्हा अनिश म्हणतो, मी यांचा काका आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. इरा ईशान सुद्धा आलेले असतात. तेव्हा त्या विचार करतात, अच्छा, आत्ता मला समजते की ह्या माणसाचा नक्की डाव काय होता. या माणसाला सगळीकडे माणसं गोळा करायची होती आणि चोरी करण्याच्या इराद्यानेच त्याने हे सगळं केलं आहे. आता नेक्स्ट टाइम हा माणूस भेटू दे, याला मी चांगलीच अद्दल घडवते. तर दुसरीकडे मामा झोपलेले असतात, पण त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला असतो, म्हणून ते लगेच डॉक्टरांना कॉल करतात. तेव्हा डॉक्टर विचारतात, काय तुमचं तब्येत पाणी तर ठीक आहे ना, औषधं वेळेवरती घेता की नाही. तेव्हा ते म्हणतात, हो, सगळं व्यवस्थित आहे, पण मला थोडा त्रास होत आहे. तेव्हा डॉक्टर विचारतात, काय झालं आहे, जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा, काही लपवू नका. तेव्हा मामा म्हणतात, असं झालं आहे की माझ्या सुनेचं एक नवीन काम सुरू होणार होतं आणि तिला तो गाळ्याचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून काय मी गाळ्याची स्वतःहून साफसफाई करून घेतली, त्यामुळे मला थोडा त्रास होत आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही स्वतःहून साफसफाई केली, तुम्हाला समजते का हे सगळं काम तुमच्यासाठी किती जड जाऊ शकतं, म्हणजे तुम्हाला मला लगेचच भेटायला लागेल. तेव्हा ते म्हणतात, हो ठीक आहे, पण आत्ता त्रास होतोय त्याच्यासाठी मी काय करू. तेव्हा ते म्हणतात, एक काम करा, तुम्ही आता एखादी पेन किलर घ्या, मी लवकरच तुम्हाला भेटायला येतो. तर दुसरीकडे मुलं इकडे जेवायला बसलेली असतात. तेवढ्यात एका मुलाला ठसका लागायला लागतो. ते बघता निवेदिता ताई म्हणतात, मी म्हणून सांगते ना, बोलताना जेवायचं नाही आणि जेवताना बोलायचं नाही, कारण की जेवताना बोलल्याने आपल्याला ठसका लागतो. तेव्हा तो म्हणतो, हो, असं आम्हाला आमचे आजोबाई सांगतात की जेवताना बोलायचं नाही. तेव्हा ते सांगतात, आता मी तुम्हाला सांगते याच्या मागचं कारण काय आहे. जेव्हा तू बोलत होता आणि जेवत होता तेव्हा तुला ठसका लागला ना, जर तू जेवताना बोलला नाही ना तर तुला ठसका लागणार नाही, कारण की आपल्याला इथे 2 नलिका असतात. एक आपली अन्ननलिका असते आणि दुसरी नलिका म्हणजे जिथून आपण श्वास घेतो. मग जेव्हा आपण जेवतो ना तेव्हा अन्ननलिका ओपन होते आणि जेवण त्याच्यात जातं, पण जेव्हा आपण बोलतो आणि जेवताना बोलतो तेव्हा त्या नलिका दोन्ही कन्फ्यूज होऊन जातात, त्यामुळे आपल्याला ठसका लागतो. म्हणून नेक्स्ट टाइम आठवण ठेवा की जेवताना 32 वेळा घास चावायचा आणि हळूहळू जेवायचं. एकतर घास संपल्यानंतर बोलायचं किंवा घास घेण्यापहिले बोला, म्हणजे कसं तुम्हाला त्रास होणार नाही. तेव्हा ते म्हणतात, हे तर चांगलं आहे, आता हे आम्हाला शिकवलं आणि असं आम्हाला आमचे आजोबाई सांगतात. तेव्हा ते म्हणतात, हे तर चांगले गुण आहेत आणि चांगले गुण तर आपल्याला घ्यायलाच पाहिजेत. आज अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला आजपासून स्वतःचे डबे घासायचे आहेत, म्हणजे पहिले हात स्वच्छ करा, नंतर डबा स्वच्छ करा. तेव्हा ईशान म्हणाला, तो का बरं, आम्ही का डबे स्वच्छ करायची. तेव्हा ते म्हणतात, हे बघा, तुम्ही जेवताना काही ना काही पदार्थ त्या डब्यामध्ये ठेवता, ते खरकट असतं आणि जास्त वेळ खरकट ठेवलं म्हणून तो नंतर डब्बा आईला घासायला त्रास होतो ना, त्यामुळे जर तुम्ही स्वतःहून स्वतःचा डब्बा स्वच्छ केला तर आईला थोडी मदत सुद्धा होईल आणि तुमच्यामध्ये एक शिस्तीचाही गुण लागेल आणि डब्बा लगेच स्वच्छ केला
तर कसं आहे माहितीये का, तुमचंही काम होईल आणि आईचंही त्रास वाचेल, म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही लगेच डबा स्वच्छ करा. हे सगळं तुम्ही करणार ना? तेव्हा ते म्हणतात हो हो आम्ही सगळे करू. तेव्हा ते म्हणतात हे तर खूप चांगलं मॅनर्स आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे करायला पाहिजे. मला खरंच सगळी मुलं खूप छान वाटत आहे आणि हे असं सगळ्यांनी करायचं. सगळी मुलं हे ऐकून खूप खुश असतात आणि निवेदिता ताईंनाही थोडा आनंद झालेला असतो. दुसरीकडे मामा डॉक्टरांना भेटायला गेलेले असतात. तेव्हा ते म्हणतात आता त्रास होत आहे डॉक्टर, मी काय करू हो? तेव्हा ते म्हणतात हे बघा, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की तुम्ही किडनी डोनेट केली आहे, यासाठी तुम्हाला थोडं सतर्क राहायला लागेल. तुम्हाला माहिती आहे का, जवान पोरं सुद्धा स्वतःची किती काळजी घेता, पण तुम्ही तर बेशिस्तपणे वागत चालले आहेत. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्ही जे वागताय ना ते अगदीच चुकीचं आहे. तुम्ही घरच्यांपासून सगळं लपून ठेवलं आहे आणि तुम्ही आता स्वतःहून सगळी कामं सुद्धा करताय. याच्यामध्ये किती काळजी करायची असते तुम्हाला माहिती का? तेव्हा ते म्हणतात हो मला सगळं समजते, पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता डॉक्टर, त्यामुळे मी हे सगळं केलं आहे ना. मी मुद्दाम खरंच काही केलं नाही. तेवढ्यात त्यांना एक कॉल येतो आणि डॉक्टर तिथून निघून जातात. तेवढ्यात तिथे निवेदिता ताई आलेले असतात. त्या मामांना बघून अक्षरशः चिडून जातात आणि म्हणतात तुम्हीच आहात ना, तुम्ही मुद्दाम हे सगळं केलं आहे ना, माझ्याही ते सगळं तुम्हाला भीड करायची होती. तेव्हा मामा म्हणतात तुम्ही काय बोलताय, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा ते म्हणतात तुम्ही त्या संस्कार वर्गामध्ये येऊन सगळ्या पेरेंट्सला भडकवण्याचा प्रयत्न केला आहे ना. तेव्हा मामा म्हणतात तुमचा या सगळ्याशी काय संबंध आहे हो, आणि तुम्ही माझ्यावरती का ओरडताय? तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे, तुम्हाला तिथे भीड गोळा करायची होती आणि चोरीमारी करायची होती, म्हणून तर तुम्ही हे सगळं केलं आहे ना, हे मला कळत आहे. तेव्हा म्हणतात आपली किती दिवसाची ओळख आहे जे तुम्ही मला ओळखताय, तुम्ही मला डायरेक्टली चोरच बनवून टाकलं, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे. मामांना त्रास व्हायला लागतो आणि ते तिथून निघत असतात. तेव्हा ते म्हणतात आता काय नाटकं करताय का, पळून चालले का? तेवढ्यात मामा तिथून निघून जातात. डॉक्टर इकडे निवेदितांना आवाज देतात आणि म्हणतात काय हो पोलीस ऑफिसर, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ते म्हणतात हे कोण होते, तुम्ही यांना ओळखता का? तेव्हा ते म्हणतात हो हे माझे पेशंट आहेत, खरंच खूप चांगले माणूस आहेत. तेव्हा ते म्हणतात काही चांगले बिंगले माणूस नाही, एक नंबरचा बेशिस्त माणूस आहे, त्याला शिस्त पाळता येत नाही. तुम्हाला माहिती आहे का त्याने काय काय केलं? पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा भेटलो ना तेव्हा त्याच्या नातवंडांनी म्हणजे काही बोळे टाकले होते, तेव्हा जाऊन मला समजलं की हा माणूस चोर आहे आणि अजून सुद्धा त्यांनी खूप सारे तमाशे केले आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा ते म्हणतात नाही तुमचा गैरसमज होत आहे, हा माणूस चांगला नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही हो मॅडम, खरं सांगतो हा माणूस खूप चांगला आहे. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी किडनी त्यांची डोनेट केली आहे आणि त्या बदल्यात त्यांनी त्यांच्या सुनेसाठी पैसे गोळा केले तिच्या बिझनेससाठी. काल त्यांच्या सुनेच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येत होता म्हणून त्यांनी स्वतःहून किडनी डोनेट करलेली असून सुद्धा स्वतःहून तिथे जातीने लक्ष देऊन साफसफाई करून घेतली. एवढे ते कष्टाचे आहेत, ते खरंच खूप सज्जन माणूस आहेत आणि प्रामाणिक सुद्धा आहेत. तुमचा खरंच खूप मोठा गैरसमज होत आहे. हे ऐकल्यानंतर त्यांनाही थोडं वाईट वाटत असतं की मी चुकीच्या माणसावरती चुकीचे आरोप तर लावले नाही ना. त्यांना थोडा पश्चाताप होत असतो. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे निवेदिताईंना थोडं वाईट वाटत असतं. तेव्हा ते म्हणतात खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तेव्हा ती म्हणते काय झालं, आज पुन्हा त्या मामांशी तू भांडली का? तेव्हा ती म्हणते नाही नाही रे, तसं नाही, खरं म्हटलं तो जो माणूस चांगला होता, मी त्या माणसावरती वाटेल ते आरोप केले. तेव्हा ती म्हणते एक काम कर, तू त्यांना सॉरी म्हण, म्हणजे तुझंही मन मोकळं होऊन जाईल. तेव्हा ती म्हणते हो नक्कीच, मी उद्या जाऊन त्यांना सॉरी बनेल. इकडे मामा कॅफेमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात तिथे निवेदिताताई येतात आणि एका टिश्यू पेपरवरती सॉरी लिहितात. तो बोळा करून त्या मामांकडे टाकतात आणि विचार करायला लागतात हे माझी सॉरी एक्सेप्ट करतील ना. इथे एपिसोड संपतो. आता खरंच मामा निवेदिताताईंची सॉरी एक्सेप्ट करतील की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला